हॅलो एव्हरीवन. आता आपण युनिट नंबर 5 चालू करू. युनिट नंबर 3 आणि 4 काही दिवसानंतर कंप्लीट करू. कारण सध्या डिमांडमध्ये युनिट नंबर 5 आणि 6 आहे, तर युनिट नंबर 5 वर पाहू. तर युनिट नंबर 5 मध्ये काय राहतं की कायनॅमेटिक्स ऑफ पार्टिकल. त्यामध्ये आपण पाहिलंय की त्याच्यामध्ये टोटल 3 प्रकार आहेत, की एक रेक्टिलिनियर, त्यानंतर कर्व्हिलिनियर आणि कर्व्हिलिनियर नंतर रेक्टिलिनियर आणि कर्व्हिलिनियर नंतर याचं प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन त्याआधी एकदा एक इन्स्ट्रक्शन ही राहील की युनिट नंबर 5 मध्ये कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल युनिट नंबर 5, 6 मध्ये कुठल्याही टाईपचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी आपण या स्टेप्स काही लक्षात ठेवल्या पाहिजे की कुठल्याही प्रॉब्लेमची सुरुवात करताना तुम्हाला गिव्हन डाटा काय आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच समजेल. यामध्ये प्रॉब्लेम मोठे असतात, थोडेसे लेंदी असतात, डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये असतात. हा प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला गिव्हन डाटा काय भेटला हा तुम्ही काढायचा. त्यानंतर जर पॉसिबल असेल किंवा लक्षात असेल तर त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला एक लाईन काढून इथे त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला लिहायचे. सर्व फॉर्म्युला वन बाय वन लिहून ठेवायचे. नंतर लिहायचं की तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट यू हॅव टू फाइंड. अँड थर्डला असेल तुमचं सोल्युशन, की सोल्युशन मध्ये तुम्ही कुठल्या टाईपचा फॉर्म्युला वापरणार, 1 सेकंड, 2 पर सेकंड, थर्ड, अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करत राहायचं. तर याच्यामध्ये बघा, कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन, व्हेरिएबल ऍक्सेलरेशन मोशन, कायनेमॅटिक्स ऑफ कर्व्हिलिनियर मोशन. ओके, हे सर्व आपल्या सिलेबस मध्ये राहील. तर सर्वात पहिले पाहू आपण टाइप्स ऑफ मोशन काय राहतात. तर हा नवीन आहे, डायनामिक्स पार्ट आहे. अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट इज चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू पॉइंट. ती जर त्याची पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू पॉइंट, देन त्याला आपण काय म्हणतो, बॉडी इज सेड टू बी इन मोशन. अ पर्सन ऑन स्कूटर इज इन मोशन रेफर टू रोड बट इट इज ऍट रेस्ट व्हेन रेफर टू स्कूटर इटसेल्फ. स्कूटरला आपण पाहिलं विथ रिस्पेक्ट टू रोड तर ती मूव्ह करते, पण स्कूटरलाच विथ रिस्पेक्ट टू स्कूटर पाहिलं तर ती कशी असेल, मोशन मध्ये नाही राहणार. द सेंटर ऑफ अर्थ फॉर द सॅटेलाइट, नंतर काय, सेंटर ऑफ सन फॉर द मून, मोशन ऑफ सोलर सिस्टीम. आता या मोशनचे वेगवेगळे टाईप पडतात. त्यामध्ये येतात ट्रान्सलेशन मोशन, त्यानंतर राहतं रोटेशनल मोशन आणि नंतर जनरल प्लेन मोशन. तर ट्रान्सलेशन म्हणजे काय, एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट मध्ये जाणे, ट्रान्सलेट होणे, एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट मध्ये जाणे, त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशनल मोशन. रोटेशन म्हणजे नावामध्ये दिलेलं आहे, रोटेशन राहत रोटेट होत असेल बॉडी अबाउट सेम सम ऍक्सिस, त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. आणि जनरल प्लेन मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन. तर काय राहतं ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन म्हणजे दोन टाईप राहतात, रेक्टिलिनियर मोशन आणि दुसरं काय, कर्व्हिलिनियर मोशन. तर बघा ट्रान्सलेशन मोशन बघा, ही बॉडी एक ए बी दिसते, ही पहिली बॉडी ए बी, ए पासून ए डॅश बी डॅश ही सेकंड पोझिशन घेते. तर काय होतं, मोशन सेव्हर टू बी ट्रान्सलेशन इफ स्ट्रेट लाईन ड्रॉन ऑन द मुव्हिंग बॉडी रिमेन्स पॅरलल टू इट्स ओरिजिनल पोझिशन ऍट एनी पॉइंट इट इज मोशन मुवमेंट इज स्ट्रेट लाईन. बघा ही जी काही स्ट्रेट लाईन आहे तशीच राहते, त्यातला आपण म्हणतो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रान्सलेशन मोशन, रेक्टिलिनियर आणि सेम लाईन मध्ये. नंतर बघा इथे बघा, आय वॉट टू बी मुव्हिंग नाव, इथून बघा ए पॉइंट वरून बी पॉइंट पर्यंत गेले, एक स्ट्रेट लाईन मध्ये गेले, आपण म्हणतो त्याला काय, रेक्टिलिनियर मोशन. आणि दुसरं बघा, रेक्टिलिनियर ड्युरिंग ट्रान्सलेशन पार्ट ट्रेस बाय स्ट्रेट लाईन देन इट इज नोन एज रेक्टिलिनियर. आणि तर तोच जर पाथ कर असेल तर इथे कर दाखवलाय बघा, हा पाथ बघा इथून स्ट्रेट आहे का नाही, कर होत चाललेला आहे हा, हे दोन्ही पाथ, त्याला आपण काय म्हणतो, कर्व्हिलिनियर मोशन. हे दोन टाइप झाले, रेक्टिलिनियर मोशन अँड कर्व्हिलिनियर मोशनचे. त्यानंतर येतो दुसरा, की रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन काय, की भिंगरी पाहिलं असेल तुम्ही घरातली, अ बॉडी इज सेट टू हॅव रोटेशनल मोशन इफ इट इज रोटेटिंग, काय, इफ इट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी और सेंटर ऑफ मास, त्याला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. और इफ ऑल पार्टिकल्स ऑफ रिजिड बॉडी मूव्ह इन अ कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये मूव्ह होत असतील, त्याला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. और पार्टिकल्स ऑफ बॉडी
रोटेट अबाउट द सीजी बट सीजी डज नॉट चेंज. ते सर्वच्या सर्व सीजीच्या अबाउट मूव्ह होता, पण सीजी मुळे त्याची पोझिशन चेंज होत नाही. याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. भिंगरी एका जागेवर फिरत असेल तर एकाच पॉइंटवर. नंतर काय जनरल प्लेन मोशन, याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशन. म्हणजे बॉडी जेव्हा इकडून तिकडे जाते तेव्हा काय होतं, ती गाडी रोटेट पण होते आणि त्याच्यात ट्रान्सलेशन पण होतं. जसं की आपण एक्झाम्पल सांगायचं, शक्तिमान गोल गोल फिरतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. ठीक आहे. तर जेव्हा एकाच जागेवर फिरत असतो तेव्हा रोटेशनल, प्युअरली रोटेशनल. आणि जेव्हा तो रोटेटही होतो आणि दुसरीकडेही जातो त्याला आपण म्हणतात रोटेशनल ट्रान्सलेशन, जनरल प्लेन मोशन. एक्झाम्पल, पॉइंट्स ऑन अ व्हील ऑफ मुव्हिंग व्हेकल, a ladder sliding down from its position against the wall, etc. are the example. तर आता याच्यातलं पाहू आपण पहिले रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे आताच पाहिलं आपण काय, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आता यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट पहा. बेसिक काय टर्मिनॉलॉजी की डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टर डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल. डिस्टन्स म्हणजे पार्ट ट्रेस बाय पार्टिकल ड्युरिंग इट्स मोशन फ्रॉम ए टू बी, त्याला आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणतो. या सारी बेसिक गोष्टी, याच्यामध्ये आपण जास्त वेळ नाही घालणार. त्यानंतर येतं आपल्याला स्पीड. डिस्प्लेसमेंटला एसनी पण दाखवतो. स्पीड काय राहतं, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज स्पीड. आणि स्पीड कशी असते, स्केलर क्वांटिटी असते. काय असते, स्केलर क्वांटिटी. आणि नेक्स्ट काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी हॅव मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बिकॉज अँड हेन्स इट इज वेक्टर क्वांटिटी. स्पीडला आपल्याला हे लागत नाही, फक्त मॅग्निट्यूड असते. व्हेलॉसिटीला डायरेक्शनही लागते आणि मॅग्निट्यूडही लागते. मग आपण एक सांगू शकतो की डिस्प्लेसमेंटला आपण एस जर म्हटलो, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट एस इज फंक्शन ऑफ टाइम, then v is equal to ds by dt. Velocity is equal to the change of displacement with respect to time, ds by dt. आपण याला velocity म्हणतो आणि त्यावरूनच acceleration काय राहतं, a is equal to dv by dt, rate of change of velocity with respect to time. jerk येतं त्यावरून, jerk is equal to rate of change of acceleration with respect to time. आणि याला याच्याच रिव्हर्स जर जायचं असेल, तुम्हाला जर करून ऍक्सलरेशन काढायचं असेल तर आपण इंटिग्रेट करतो. नंतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट अ गिव्हन इन्स्टेंट ऑफ टाइम. अजून एक याचे खूप महत्वाचं आहे आणि खूपदा लागतं. किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंड मध्ये कसं काढतात, तर त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करतात. आणि मीटर पर सेकंड वरून किलोमीटर पर अवर मध्ये 18/5 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बघा इथे ऍक्सलरेशन रिटार्डेशन, हेच आपण आता पाहिलं, ए इज इक्वल टू डीव्ही बाय डी टी. त्यालाच आपण असंही म्हणू शकतो, ए इज इक्वल टू डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर. ए इज इक्वल टू डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर. याचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन म्हणजे काय, निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज कॉल्ड एज रिटार्डेशन. आता हे काही जे ते प्रिन्सिपल्स इन डायनामॅटिक्स आहे, त्याआधी एकदा मी हे सांगतो की हा, जसं आपण आत्ता पाहिलं, डिस्प्लेसमेंटला आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट इज फंक्शन ऑफ टाइम. नंतर व्हेलॉसिटी इज इक्वल टू ds बाय dt. acceleration इज इक्वल टू dv बाय dt. आणि jerk इज इक्वल टू da बाय dt. हे कधी की डिस्प्लेसमेंट वरून तुम्ही जर याच्याकडे जाता, जर्क कडे. जर तुम्हाला जर्क दिला असेल तर त्याला काय करावं लागेल, तुम्हाला इंटिग्रेट करावं लागेल. जर्कला इंटिग्रेट केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनला इंटिग्रेट केल्यानंतर काय भेटेल, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला इंटिग्रेट केल्यानंतर काय भेटेल, तर डिस्प्लेसमेंट. तर या गोष्टी लक्षात ठेवा की कसं करायचं. आता इंटिग्रेशन मध्ये पण दोन टाईप राहतात, की इंटिग्रेशन मध्ये जर तुम्हाला लिमिट दिल्या असेल तर तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेट करायचं. पण जर लिमिट दिलेले नसतील, तुम्हाला बाउंड्री कंडिशन असतील, त्यावेळेस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावं लागतं आपल्याला आणि मग सॉल्व्ह करावं लागतं. हे जे एक जनरल प्रॉब्लेम राहतं, या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे, की तुम्हाला एक फंक्शन दिलं जातो, एस इज इक्वल टू 5t² प्लस 8, आणि सांगा व्हेलॉसिटी किती राहील. मग व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय, v इज इक्वल ds बाय dt. मग किती, 10t, हे राहील व्हेलॉसिटीचं इक्वेशन. आणि व्हेलॉसिटी ऍट t इज इक्वल टू 2 सेकंड. मग किती येईल व्हेलॉसिटी t, 10 इंटू 2, 20 मीटर पर सेकंड. एक साधं एक्झाम्पल मी घेऊन दाखवलं. असेच वेगवेगळे मोठे मोठे एक्झाम्पल राहतात तुम्हाला, ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. त्यानंतरच येतो प्रिन्सिपल्स इन डायनामिक्स. याच्यामध्ये वेगवेगळे लॉ आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि फोर्थ लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे तुम्हाला एवढे डिटेल मध्ये सांगायची गरज नाहीये. तर नेक्स्ट पहा, हे जे राहतात की आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशनचे एक्झाम्पल राहतात, की काय आपल्याकडे इक्वेशन राहतं, एस इज इक्वल टू ut
plus 1 half at square, v square is equal to u square plus 2as, आणि तिसरं काय v is equal to u plus at. हे सर्व इक्वेशन आपण तेव्हाच वापरतो तेव्हा काय मोशन विथ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ची केस असेल तेव्हाच आपण हे इक्वेशन वापरतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन दिसेल तेव्हा लक्षात घ्या की हे इक्वेशन तुम्हाला प्रोबॅबली सॉल्व्ह करावे लागतील. मग त्या केसमध्ये मी जे बोललो होतो ना तुम्हाला गिव्हन डाटाच्या तिथे एक राईट साईडला हे असे तिन्ही फॉर्म्युला लिहून घ्यायचे. त्यावरून जिथं कमी अननोन, कमी म्हणण्यापेक्षा वन अननोन जिथं असेल त्या फॉर्म्युला आपण वापरायचा आणि त्याच्यावरून बाकीचे आन्सर काय ठेवायचे. तर हे बघा, नंतर हे बघा, हे सर्व आपले इक्वेशन झाले. आता याच्यावर जर प्रॉब्लेम पाहिले असेल तर बघा सेम प्रॉब्लेम आहे मला. आता इथे गिव्हन डाटा जर लिहिला आपण तर काय सध्या खालचं काहीच पाहू नका. मोटर इज ट्रॅव्हलिंग विथ 54 किलोमीटर पर अवर वेन ही ऑब्झर्व दॅट ट्रॅफिक लाईट 240 मीटर अहेड ऑफ हिम. आता काय होतं की हा मोटरिस्ट होता, एक 54 किलोमीटर पर अवर निघला होता आणि त्याला 240 मीटर वर त्याला काय दिसतंय, लाईट दिसते, टर्न्स रेड. द ट्रॅफिक लाईट इज टाइम टू स्टे फॉर 24 सेकंड. तर 24 सेकंड ती लाईट राहणार होती. If the motorist wishes to pass the light without stopping, just as it turns green again, determine the required uniform deceleration of car. आता इथे युनिफॉर्म डिसेलेरेशन हा शब्द वापरला म्हटल्यावर तुम्हाला तेच फॉर्म्युला वापरायचे. अँड ऑल्सो द स्पीड विथ विच ही क्रॉसेस द लाईट सिग्नल. ठीक आहे, हे सर्व दिलेले आहे. आता इथे बघा तुम्हाला इनिशियल स्पीड काय दिली होता गाडीचा, 54 किलोमीटर पर अवर. काय करावं लागेल तुम्हाला इथे, इंटू 5/18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15 मीटर पर सेकंड आला. हे झालं पहिलं, हे झालं पहिलं. आपण जसं प्रॉब्लेम तसा लिहिला लगेच काय 240 मीटर डिस्टन्स कव्हर करायचंय त्याला. ठीक आहे, मग तेव्हाचा तुम्हाला स्पीड विचारला की किती स्पीड असल्यावर तो हे करेल डिसेलरेशन किती. तर बघा इथे किती लिहावं लागेल, एस एस इज इक्वल टू किती, 240 मीटर. द ट्रॅफिक लाईट इज टाइम टू स्टे फॉर 24 सेकंड. म्हणजे टाइम किती आहे आपल्याकडे, 24 सेकंड. इफ द मोटर इज विशेस टू पास. आता हे सर्व माहिती आपल्याला तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बरोबर, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता तुम्हाला विचारलं काय यातलं, बघा इथं यू दिलेला आहे, व्ही कुठं कुठं अननोन आहे, इथे अननोन आहे, इथे व्ही अननोन आहे, हा आहे का माहिती नाही, यू माहिती आहे, इथे यू माहिती आहे, टी माहिती आहे, इथे काय माहिती आहे, यू माहिती आहे, टी माहिती आहे, ए माहिती आहे का नाही, एस पण माहिती आहे. इथे काय व्ही माहिती आहे का, नाही, व्ही माहिती नाही, यू माहिती आहे, ए माहिती आहे. तुम्हाला विचारलं काय यातलं, टी विचारलेलं. या इक्वेशन मध्ये टी आहे का, नाही, मग हे इक्वेशन वापरायची गरजच नाही. इथे विचारलेलं आहे पण तुम्हाला व्ही दिलेला आहे का, व्ही दिलेला आहे का तुम्हाला, इथे हे पण इक्वेशन आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, पण तुम्हाला व्हीच दिलेलं नाही त्याच्यामुळे हे इक्वेशन तुम्ही वापरू शकत नाही. इथे एस यू टी दिलेलं आहे म्हणून तुम्ही हे इक्वेशन वापरलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर, आणि त्यावरून तुम्हाला ऍक्सलरेशन आलं -0.417 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यावरून तुम्ही काय करणार, आन्सर फाइंड करणार. प्रॉब्लेम दिसला मोठा होता, सोल्युशन खूप छोटं होतं. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम राहतील. हा पण प्रॉब्लेम तशाच टाइप मध्ये स्क्रीनशॉट घेऊन काढून सॉल्व्ह करून पहा. सर्व प्रॉब्लेम आहे, मी पूर्ण सॉल्व्ह करून देऊ शकत नाही सध्या, मी फक्त थेरीज सांगतो तुम्हाला शॉर्ट मध्ये. एकदम व्यवस्थित डिटेल मध्ये पाहिले तर सर्व लक्षात येतं, फॉर्म्युले सर्व आहे. आता यामध्येच नवीन एक येतं, मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आतापर्यंत जे पाहिलं होतं ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये होतं. मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय की सर्वच्या सर्व काय की मोशन व्हर्टिकल डायरेक्शन, म्हणजे जसं की आता हा पेन आहे, मी वर फेकला खाली आलाय, तशा प्रकारचं राहतं सर्व. की हे ऑब्जेक्ट आहे, मी वर फेकलं ते कसं येतंय, खाली येते, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये मोशन होतं, वरती जातं आणि त्याच डायरेक्शन मध्ये ते काय होतंय, खाली येतंय. तर याला आपण आता मोशन अंडर ग्रॅव्हिटी. वेन द पार्टिकल इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली इन द एअर, then its motion under the action of the gravitational force. The motion of particle under the gravitation action of gravitational force is known as motion under gravity. तर याचे characteristic काय, तर throughout the motion of particle the gravitational acceleration is always downward. म्हणजे a is equal to काय राहतं तुमचं -g. ठीक आहे, हे झालं पहिलं. ऍट मॅक्झिमम हाईट व्हेलॉसिटी झिरो. मॅक्झिमम हाईट जेव्हा तुम्ही रेक्टिलिनियर मध्ये जरी पाहिलं असेल की एकदम सरळ जाऊन वापस यायचं असेल ना, तर एका पॉइंटला तुम्हाला झिरो व्हावं लागते व्हेलॉसिटी,
आणि तेव्हाच तो वापस येऊ शकतो. एक पॉइंटला मिली सेकंड राहतो, मायक्रो सेकंड राहतो, पण तेवढा पुरतं आपल्याला राहावं लागतंच. द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट एनी हाईट मस्ट बी सेम इन मॅग्निट्यूड इन अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन or downward direction. त्यानंतर the time of motion for upward or downward journey must be same with reference to that time. अपवर्ड जर्नी आणि डाऊनवर्ड जर्नीला दोन्हीला पण टाइम कसा पाहिजे, सेम पाहिजे. आता बघा इक्वेशन काय होतील, तेच इक्वेशन हे आता जे होते ना आपले तेच इक्वेशन तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. आयदर तुम्ही आहे जे इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, हे आहे तसे लिहू शकता. आणि त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की सबस्टिट्यूट ए इज इक्वल टू मायनस जी, तरी पण होईल. किंवा तुम्हाला हे इक्वेशन वेगळे रिमेंबर करायचे तर वेगळे रिमेंबर करू शकता. आता बघा इथे, आता यामध्ये एक महत्वाचं आहे की साइन कन्व्हेन्शन. इथे काय करायचं, साइन कन्व्हेन्शन डॅटम लेवलच्या वर जर जात असेल तर आपण काय करतो, डिस्प्लेसमेंट पण पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी पण पॉझिटिव्ह, ऍक्सेलरेशन तर मायनसच जी राहतं. आणि जर खाली जात असेल, डॅटम लेवलच्या खाली जात असेल, तर मग आपण काय करत असतो, आपण काय करत असतो डॅटम लेवलच्या, म्हणजे आपण जर फेकले खाली चालले तर ते काय करतो, निगेटिव्ह घेत असतो. तर इथे बघा हा प्रॉब्लेम. हा, अ बेसबॉल इज थ्रोन डाऊनवर्ड फ्रॉम, आता थ्रोन डाऊनवर्ड आणि सोडला ड्रॉप याच्यामध्ये फरक आहे. थ्रो डाऊन केलाय, थ्रो केलाय याचा अर्थ त्याला एक काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असते, आणि ड्रॉप केलाय म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असते. ओके, जसं की मी हा जो आहे हे दिसतंय तुम्हाला, मी जर ड्रॉप केला तर माझी इनिशियल व्हेलॉसिटी झिरो होती, ते हळूहळू खाली वाढली. आणि मी थ्रो केलाय म्हणजे एक व्हेलॉसिटीनी मी थ्रो केलेला आहे त्याला. ठीक आहे, तर बेसबॉल इज थ्रोन डाऊन, आता थ्रो केलाय म्हणजे त्याची एक व्हेलॉसिटी असेल, इनिशियल व्हेलॉसिटी. मग लगेच मी आता इथं बघा राईट लेफ्ट साइडला लिहितोय, यू इज इक्वल टू किती, डाऊन फ्रॉम अ 15 मीटर टॉवर विथ अन इनिशियल स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. मग किती, 5 मीटर पर सेकंड. आता खाली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये म्हटल्यावर यस किती, डिस्प्लेसमेंट -15 मीटर. कंडिशन पाहिजे असेल ते बघा, हा टॉवर आहे 15 मीटरचा, आणि इथून काय केलंय, थ्रो केलेला आहे. डिटरमाइन द स्पीड ऍट विच इट हिट द ग्राउंड अँड टाइम ऑफ ट्रॅव्हल. विचारलं काय, येऊ दिलाय, येस दिलेला आहे, हे झालं गिवन. काय झालं, गिवन. टू फाइंड काय, स्पीड ऍट विच इज हिट द ग्राउंड म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्ही किती, अँड टाइम विचारलाय. आता कुठलं इक्वेशन वापरणार, आता बघा इक्वेशन लिहू घ्या. एस इज इक्वल टू यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. आता इथं मायनस फक्त जी ची व्हॅल्यू टाकावं लागेल आपल्याला. डायरेक्ट व्ही इज इक्वल टू यू मायनस जी टी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस. आता यातलं सांगा मला, पहिल्या इक्वेशन मध्ये बघा यू आणि एस, इथे काय यू ते यस माहिती, इथं फक्त यू माहितीये, जी माहितीये, हा जी पण माहितीये. इथे काय माहितीये, हा यू माहितीये आणि यस माहितीये आणि जी माहिती. प्रत्येकामधला अननोन पाहू. इथे अननोन किती आहे रे, फक्त टी आहे. हा इथे एक टी माहितीये, इथे टी स्क्वेअर आहे, म्हणजे इथे एक अननोन आहे. बरोबर, इथे किती अननोन आहे, एक दोन व्ही आणि टी दोन अननोन आहेत. इथे किती अननोन आहेत रे, इथं व्ही पण अननोन आहे, बस हे इथं एकच अननोन आहे. आता यापैकी आपण कुठलं इक्वेशन सॉल्व्ह करणार, जर आपण पहिलं इक्वेशन घेतलं तर आपल्याला टी इथूनही भेटू शकतो डायरेक्टली. त्याऐवजी आपण जर पहिलं हे पहा व्ही काढले, आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू जी एस, व्ही भेटला, काढा लगेच. इथे बघा तोच फॉर्म्युला आपला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एच. सेम केलं, व्हॅल्यू ठेवला 17.9 मीटर पर सेकंड, आणि व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. नंतर तेच लिहिलं डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे काय निगेटिव्ह, बघा इथे दिसतंय. मग त्यावरून आपण वापरला दुसरं इक्वेशन, आता व्ही इथे भेटल्यानंतर राहिला काय टी, मग यावरून तुम्ही टी पण फाइंड करू शकता, 1.31 सेकंड. ठीक आहे, अशा टाइपचे प्रॉब्लेम राहत आहे सर्व. प्रत्येक केस मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हेच करायचं की गिव्हन डाटा बघा, गिव्हन डाटा लिहायचा आहे आणि हे सॉल्व्ह करायचे. हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही पाहून घ्या. हे पहा, आता यानंतरचा पार्ट आहे मोशन कर्व्ह. हा जास्त करून एक्झाम मध्ये जास्त काही विचारलेला नाहीये, पण तरी याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाइपचे मोशन कर्व पाहून घेऊ. तर सगळ्यात आहे मोशन कर्व आर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे काय राहतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन राहतं बघा. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट वाय ऍक्सिस वर आणि टाइम एक्स ऍक्सिस वर राहतो. आता इथे बघा ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम,
व्हेलॉसिटी इज इक्वल टू ds बाय dt. म्हणजेच काय, स्लोप ऑफ st कर्व गिव्स, स्लोप ऑफ st कर्व मुळे काय भेटतं तुम्हाला, व्हेलॉसिटी भेटते. At a point where tangent is horizontal, that is slope is zero, velocity is zero, and displacement is maximum. कधी, where tangent is horizontal, tangent जर horizontal असेल तर slope zero, velocity zero, and displacement maximum असते. If body is having non-uniform motion, its displacement varies at various time interval may be observed and st curve plotted. त्यानंतरचं दिलेलं आहे व्हेलॉसिटी टाइम कर्व. आता हा व्हेलॉसिटी टाइम कर्वचा स्लोप जो असेल तो काय दाखवेल तुम्हाला, तर ऍक्सेलरेशन बघा, स्लोप ऑफ व्हीटी कर्व कसा काढतो आपण हे बघा, हा व्हेलॉसिटी टाइम dv बाय dt झाला ऍक्सेलरेशन. ना एरिया ऑफ व्हीटी कर्व गिव्स डिस्प्लेसमेंट, एरिया ऑफ व्हीटी कर्व विल बी गिव्ह डिस्प्लेसमेंट ds, s इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ v dt. नंतर काय, फॉर हॉरिझॉन्टल लाईन ऑफ व्हीटी कर्व युनिफॉर्म व्हेलॉसिटी acceleration is zero, and if velocity of vt curve is positive, particle moves with acceleration. आणि काय, if the slope of vt curve is negative, particle move with retardation. हे दोन्ही पण देखील आहे की vt curve चा स्लोप पॉझिटिव्ह असेल तर ते काय होतं, ऍक्सलरेट होत आहे, आणि निगेटिव्ह असेल तर ते काय होत आहे, डिसेलरेट होत आहे. रिटार्डेशन आहे स्लोप वरून. स्लोप पॉझिटिव्ह असेल तर ते ऍक्सलरेट होत आहे, निगेटिव्ह असेल तर रिटार्डेशन, हे इथे दाखवलेलं आहे डिस्टिंग्विशिंग पॉईंट. तर याच्यामध्ये काय, व्हीटी कर्व मध्ये महत्वाचं लक्षात देण्यासारखं, slope of VT curve gives acceleration, and slope of area of VT curve will give displacement, change in displacement. त्यानंतर आहे acceleration time curve. तर acceleration time curve चा slope of acceleration time curve will give काय होतं, jerk dA by dt. आता याच्यामध्ये दोन गोष्टी दाखवता, एरिया अंडर एटी कर्व विल गिव्ह तुम्हाला चेंज इन व्हेलॉसिटी. काय, एरिया अंडर एटी कर्व विल गिव्ह चेंज इन व्हेलॉसिटी, अँड मोमेंट ऑफ एरिया ऑफ एटी कर्व विल गिव्ह डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये मोमेंट घ्यावं लागते, विल गिव्ह डिस्प्लेसमेंट. हे बघा, मोशन विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी टाइम कर्व दिलेला आहे, वेगवेगळ्या मोशन डायग्राम्स. ठीक आहे. एवढं सर्व पार्ट आहे फक्त आणि फक्त याच्यामध्ये रेक्टिलिनियर मोशन मध्ये. रेक्टिलिनियर मोशन मध्ये व्यवस्थित करण्यासारखे पॉईंट कुठले कुठले आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले की डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, मोशन विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन, नंतर काय व्हेरिएबल ऍक्सलरेशन, याचे सर्व प्रॉब्लेम करायचे डिटेल मध्ये करून घ्या. सगळ्यात भारी कधी की च इक्वेशन दिलेलं असं, एस इज फंक्शन ऑफ टाइम, असे इक्वेशन असतात, ऍक्सलरेशन इज फंक्शन ऑफ टाइम, असे जेव्हा इक्वेशन दिले असतात तेव्हा तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं हे प्रयत्न करा. जेवढे जमेल तेवढे प्रत्येक टॉपिकवर 5-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, कुठल्या तरी एका बुक मधून. ओके. त्यानंतरचा येतो आपला पार्ट कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन, आता या कर्व्हिलिनियर मोशन मध्ये काय करायचंय हे आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. तर सध्या पुरता फक्त आपण रेक्टिलिनियर मोशन पुरताच लिमिटेड ठेवू, त्यानंतर थोड्या वेळात मी कर्व्हिलिनियर मोशनचाही व्हिडिओ टाकतो. ठीक आहे. तर काही डाऊट असतील तर सांगा. क्वेश्चन पूर्ण घेऊ शकत नाही कारण तेवढा वेळ नाहीये, मी फक्त थेरी थेरी समजावून सांगतो, बाकी तुम्हाला प्रॉब्लेम माहिती आहे कसे करायचे. ठीक आहे, ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती. थँक्यू.